प्रस्तावित एयरपोर्ट प्रकल्प से अपनी उपजाऊ खेत जमीन अधिग्रहित होने के डर से हीरापुर, राखी और गुरवड़ा इन एयरपोर्ट से प्रभावित गांव के विद्यार्थी और पालकों ने शुरू किया शाला बहिष्कार कायम रखा है। इस संदर्भ में जिलाधिकारी को निवेदन दिया गया। निवेदन से क्या मांग की गई, देखते हैं इस खबर में। प्रस्तावित एयरपोर्ट प्रकल्प से अपनी उपजाऊ खेती की जमीन के अधिग्रहण के डर से एयरपोर्ट से प्रभावित गांवों हीरापुर, राखी और गुरवाला के विद्यार्थियों और पालकों ने शुरू किया शाला बहिष्कार कायम रखा है। शाला बंद आंदोलन को 15 दिन बीतने के बाद सैकड़ों विद्यार्थी स्कूल के गणवेश में पालकों के साथ सीधे जिलाधिकारी कार्यालय में पहुंचे। जिलाधिकारी की भेंट लेकर एयरपोर्ट प्रकल्प रद्द करने की मांग निवेदन द्वारा की गई। स्कूल के गणवेश में आए विद्यार्थियों ने जिलाधिकारी की भेंट ली, लेकिन विद्यार्थी और पालकों के कहने के मुताबिक जिलाधिकारी की ओर से कोई ठोस अथवा समाधानकारक आश्वासन नहीं मिला, जिससे भेंट लेने के बाद विद्यार्थियों ने निराशा व्यक्त की। नेमकं मागणी काय तुझी? आमची शेती आमच्या हातात पाहिजे। तुम्हाला कसं माहिती झालं शेती तुमची चालली बाबा? गावात जे चर्चा करत होते म्हणून आम्हाला माहीत झालं। मागे आंदोलन तुमचे आई वडील पण आले होते, तेव्हा तुला माहीत झाला। काय वाटतं तुम्हाला ही जमीन तुम्हाला नाही झाला पाहिजे का? विमानतळासाठी जागा मागत आहे, परंतु आम्ही नाही। अगर जर आम्ही आमची शेती जर दिली तर आम्ही अन्न का खाऊ? 30 जुलैपासून तुम्ही शाळेत जाणं बंद ठेवले होते, आता उद्यापासून शाळेत जाणार आहे का? जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की जमीन जाणार नाही म्हणून? जिल्हाधिकारी साहेबांनी काय बोलले? सांग ना काय मत? शिक्षणाला जेवढं महत्त्व आहे तेवढं आमच्या शेतीला महत्त्व आहे। आम्ही उद्यापासून शाळेत जाणार आहोत, पण एका महिन्यात आत जो विमानतळाचा GR आहे तो रद्द झाला नाही तर आम्ही कायमची शाळेत जाणं बंद करू। दौरान शेतकरी संघर्ष कृति समिति की ओर से प्रकल्पग्रस्त गांव के नागरिकों ने शाला बहिष्कार आंदोलन की भूमिका स्पष्ट की। हीरापुर के जिला परिषद स्कूल के सामने विद्यार्थी, पालक और ग्रामस्थों ने निदर्शन कर शासन की भूमिका का निषेध दर्शाया। शासन ने दिए आश्वासन का विश्वासघात होने की भावना ग्रामस्थों ने व्यक्त की। वन जमीन के अधिग्रहण की प्रक्रिया शुरू हुई है, कल खेत जमीन के अधिग्रहण को भी शुरुआत होगी, ऐसा डर व्यक्त करते हुए संबंधित शासन निर्णय रद्द होने तक अपने बच्चों को स्कूल नहीं भेजेंगे, ऐसी भूमिका ग्रामस्थों ने व्यक्त की है। गेल्या 2 महिन्यापासून आमचा लढा चालू असताना 4 तारखेच्या आंदोलनामध्ये माननीय जिल्ह्याचे सहपालक मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने इथे येऊन आमच्याशी चर्चा करून पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही प्रक्रिया करणार नाही असं आश्वासन लिखित देऊन आमचं आंदोलन संपवण्याचं काम केले। परत पुन्हा आम्ही 1 महिना झाल्यानंतर वाट पाहिलं, मग ते विमान प्राधिकरण महाराष्ट्र यांनी एक जमीन एक्वायर करण्यासाठी टेंडर काढले। त्या टेंडर काढल्यामुळे परत आम्हाला असं वाटलं की आम्हाला एकीकडून आश्वासन देतात, दुसरीकडून आमचे पंख छाटतात। पुन्हा प्रक्रिया चालू केले। मग आम्ही असं निर्णय घेतला, सर्व हीरापुर येथील पालक, हीरापुर, गुरवाडा, राखी येथील सर्व पालक आणि विद्यार्थी, की आम्हाला आश्वासन देऊनही परत हे विमानाची प्रक्रिया चालू केल्यामुळे येणाऱ्या 2026च्या प्रथम वर्षामध्ये 30 तारखेला सगळ्या शाळा चालू झाल्या आणि त्याच दिवशी असा निर्णय घेतला की आम्ही आता आमचा GR रद्द झाल्याशिवाय शाळेतच जाणार नाही दिले। पण त्यांच्याकडूनही आम्हाला काही प्रत्युत्तर मिळाला नाही, फक्त शाळा बंद करू नका, मुलांची भवितव्य धोक्यात येतील एवढंच सांगत होते, याच्या पलीकडे दुसरं काही बोलले नाही। म्हणून आम्ही परत शाळा चालूच न करण्याचा निर्णय घेतला। पण अजून विचार केला की शाळा जर आपण चालू नाही केलं तर आमच्याच मुलांच्या धोक्यात भवितव्य येऊ शकतात बा। कलेक्टर साहेब आमच्यापर्यंत येतील, काहीतरी चर्चा करतील असं आमचा आशा होती। कलेक्टर साहेबांना मात्र मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमामध्ये मूलला जाण्यासाठी त्यांना टाईम भेटतो, लायल मेटल कंपनीकडे जाण्यासाठी त्यांना टाईम भेटतो, मात्र एका विद्यार्थ्यांचे जर भवितव्य धोक्यात असतील तर त्या शाळेला भेट देण्यासाठी त्यांच्याजवळ टाईम नव्हता। म्हणून आज आम्ही असं निर्णय घेतला की आम्ही स्वतःच पालक आणि विद्यार्थी आज कलेक्टर ऑफिसला जाऊन जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा करू आणि परत उद्यापासून शाळा चालू करू, अशा पद्धतीचं आम्ही आज नियोजन केलं। आज आम्ही कलेक्टर साहेबाकडे विद्यार्थी येण्याचं मूळ कारण एक ठरलं की 6 तारखेचं आमचं 6 तारखेला ज्यांनी सहपालक मंत्र्यांनी जो म्हणजे निवेदन दिला होता, आम्हाला आश्वासन दिलं लेखी, त्याच्यामध्ये आम्ही या तुमच्या शेतीवर कसली कारवाई करणार नाही, परंतु येत्या 2 तारखेला टेंडर काढला आणि टेंडरमध्ये 180 दिवसाची मुदतीमध्ये ते पूर्ण भूसंपादन ते 34.71 जमीन करणार। आणि परत आज अशी कंडिशन घडली की गावामध्ये 2 लोक एक VIP कार घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं सुरुवातीला गावामध्ये ज्या राखी गुरवाड्यामध्ये
की बा आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडनं आलेले माणसं आहोत, तर कशासाठी आले म्हणून विचारलं तर त्यांनी म्हटलं अमरावतीचे आमदार तुमच्या शाळेला एक निधी दिलेली आहे संगणक टेबल खुर्च्या, त्याचे फोटो काढून त्यांची माहिती घ्यायसाठी आम्ही आलो आहोत. अशा पद्धतीचे त्यांचं बोलणं झालं. मग आम्ही त्यांना म्हटलं तर मला GR पण दाखवला, त्या GRची एक PDF कॉपी मला दे म्हणून त्याला म्हटलं तर इकडे तिकडे थातूर मातूर केला आणि शाळेमध्ये चला म्हटलं. त्याला शाळेकडे जाऊन घेऊन जाण्यासाठी निघालो तेव्हा त्यांनी आपल्या फोरव्हीलर गाडीमध्ये बसला. आम्हाला वाटलं शाळेपर्यंत येतील, आम्ही पायी निघालो, पण त्यांना तिथं उठूनच पळून गेलं. उठून पळून गेल्यामुळे आमच्या मनामध्ये आलं, आम्हाला एक निवेदन द्वारे आम्हाला कळतं का स्थगिती आहे, परंतु अशी यांची प्रक्रिया हळूहळू सुरूच आहे. असं कसं काय बा. आणि ह्या शाळेपासून जे शिक्षणापासून जे मुलं जे थांबलेले होते, शाळा बंद होती, आमच्या मनात उद्देशच होता की शाळा सुरू करायची, परंतु हे लोक आल्यामुळे आमच्या मनात एक वेगळी कल्पना निर्माण झाली. त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आमच्या मागण्यासाठी आम्ही या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी स्वतः त्यांच्या पालकासोबत आलेले. CTV के लिए प्रतिनिधि नीलेश पटले की रिपोर्ट.